जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या नाविन्य उपक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत। हा उपक्रम कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत आहे। यशाचे शिखर गाठणाऱ्या सज्ज असलेल्या मुलांना प्रेरणेचे बळ देणारा हा उपक्रम आहे। तर या नाविन्य उपक्रमामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी कोकणी मंजुषा, प्राथमिक पदवीधर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूतमुगळी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी मराठी विषयातील काही घटकावर मार्गदर्शन करणार आहे। इयत्ता 5वी साठी 2 पेपरची योजना असते। पहिला पेपर भाषा आणि गणित मिळून असतो। भाषेसाठी 25 प्रश्न आणि 50 गुण, तर गणितासाठी 50 प्रश्न 100 गुण अशी विभागणी केलेली असते। तर आज आपण पहिल्या पेपरमधील भाषा या विषयाचा अभ्यास करणार आहोत। भाषा विषयातील पहिला घटक आहे कल्पना, वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे। या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास आपण आज करणार आहोत। या घटकाला 5वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 24% भारांश दिला आहे। या घटकाचे 3 उपघटक आहेत। पहिला आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न, दुसरा आहे वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न आणि तिसरा आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न। या तीनही उपघटकावर आधारित प्रश्न विचारले जातात। यामधील प्रथम पहिला घटक उतारा व त्यावर आधारित प्रश्न या घटकाचा अभ्यास आपण आज करणार आहोत। साधारणपणे हा प्रश्न सोडवण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील, त्या पुढील प्रमाणे आहेत। हा प्रश्न सोडवण्यापूर्वी पुढील बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर आपला प्रश्न सहज सुटू शकतो। त्यासाठी आपल्याला उतारा एकाग्रचित्तेने वाचायला पाहिजे। उतार्यातील आशय समजून घेतला पाहिजे। उतार्यातील घटना, प्रसंग, वर्णन, संवाद इत्यादी मागील कार्यकारण भाव समजून घेतला पाहिजे। उतार्यावर किमान 3 प्रश्न असतात हे लक्षात घेतले पाहिजे। प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तराचा बारकाईने विचार करून अचूक उत्तर शोधलं पाहिजे। एकच पर्याय वाचून उत्तर निश्चित न करता 4ही पर्याय वाचूनच उत्तर निश्चित केलं पाहिजे। अशा प्रकारे प्रश्न सोडवण्यापूर्वी ह्या सर्व गोष्टीची काळजी घेतली तर हा प्रश्न सहज 6 गुण मिळवून देतो। हा घटक अगदी सोपा आहे। कमी वेळात आपल्याला गुण मिळू शकतात। आता आपण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये नमुना प्रश्न कसा असतो ते पाहूया। साधारणपणे हा प्रश्न पहिला 1 ते 3 साठी उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित प्रश्नाची उत्तरे द्या। आता आपण एक उतारा घेऊया। उदाहरणादाखल एका उतार्याचं वाचन आपण करूया। उन्हाळ्याची सुट्टी होताच गणेश व गीता आजी आजोबाकडे गावी पोहोचले। तिथे मामाची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती। आता काय, मुलांची नुसती धमाल। आंबे, कलिंगडे, उसे खाणे आणि विहिरीत पोहणे असा कार्यक्रम निश्चित असायचा। उन्हामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही। दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायची। अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती। माधववर राज्य होते। गीता कोठीच्या खोलीत लपायला गेली। तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले। तिने पहिल्यांदाच जाते पाहिले होते। तर मुलांनो, तुम्ही आता हा उतारा वाचलातही आणि ऐकलात सुद्धा। आपण या खालील प्रश्न काय आहेत ते पाहूया। प्रश्न पहिला असा आहे, गीता व गणेश सुट्टीत कोठे गेले? तर आता याचे पर्याय वाचूया। पहिला पर्याय गावाकडे, दुसरा आजीकडे, तिसरा आजी आजोबाकडे आणि चौथा आहे मावशीकडे। पहा मुलांनो, आजी आजोबाकडे, ते कुठे गावी पोहोचले म्हणून पर्याय आजी आजोबाकडे। प्रश्न दुसरा, गीता व गणेशची कोण वाट पाहत होते? पहिला पर्याय आजी आजोबा, मामा मामी, आजीची मुले, मामाची मुले।
आपण आपल्या उतार्यामध्ये ऐकले की तिथे मामाची मुले त्यांची वाट पाहत होती, म्हणून आपला पर्याय कोणता येईल? तर मामाची मुले. पर्याय प्रश्न क्रमांक 3, गीता व गणेश आजी आजोबाकडे केव्हा गेले? आता आपल्या उतार्यामध्ये आपण वाचले उन्हाळी, पहिला पर्याय वाचूया अगोदर, दिवाळी, परीक्षेत, दुपारी आणि उन्हाळी सुट्टी. तर आपल्या उतार्यामध्ये असा उल्लेख आला आहे की उन्हाळी सुट्टीत आजी आजोबाकडे गेली, म्हणून आपला पर्याय क्रमांक 4. यानंतर उदाहरणादाखल आपण आणखी एका उतार्याचं वाचन घेऊया. एका घनदाट अरण्यात एक दरोडेखोर राहत होता. तो फार दुष्ट होता. लोकांना लुटणे, त्यांचा जीव घेणे हाच त्याचा छंद. मजा म्हणून देखील तो लोकांची मुंडकी उडवी. भगवान बुद्ध एकदा त्या भागात आले. लोकांनी त्यांना परोपरीने विनविले, महाराज, आपण या अरण्यात जाऊ नका. या अरण्यात एक दरोडेखोर आहे. तो फार दुष्ट आहे. त्याला कसलीच दयामाया नाही. तो तुमचाही जीव घेईल. भगवान बुद्ध फक्त हसले. आता हा उतारा आपण वाचला आणि ऐकला सुद्धा. आता याखालील प्रश्न कसे आहेत ते पाहूया. प्रश्न पहिला, दरोडेखोराचा स्वभाव कसा होता? आपल्याला आता 4ही पर्याय वाचायला हवेत. पहिला पर्याय दयाळू, दुसरा पर्याय रागीट, तिसरा पर्याय मायाळू आणि चौथा पर्याय दुष्ट. आपल्या उतार्यामध्ये वाक्य आलेलं आहे, तो फार दुष्ट होता, म्हणून आपला पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा, दरोडेखोर कोठे राहत होता? पर्याय वाचूया आपण. दाट जंगलात, उजाड रानात, एकांतात आणि गावाबाहेर. आपल्या उतार्यामध्ये पहिलीच ओळ आहे पहा, एका घनदाट अरण्यात. घनदाट अरण्य म्हणजेच जंगल, म्हणून पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे अचूक उत्तराचा निर्णय आपण घेतला पाहिजे. प्रश्न तिसरा, लोकांनी भगवान बुद्धांना अरण्यात जाऊ नये असे सांगितले कारण? पर्याय वाचू. पहिला पर्याय, तेथे हिंस्त्र श्वापदे होती. तेथे दरोडेखोर राहत होता. तेथे त्यांचा जीवाला धोका होता. तेथे कोणालाच प्रवेश नव्हता. आता आपल्याला 4ही पर्याय जवळजवळ वाटतात, परंतु दरोडेखोर आहे, परंतु तो काय करतोय? त्याला कसलीच दयामाया नाही. तो तुमचाही जीव घेईल. अशा प्रकारचे वाक्य आपल्या उतारामध्ये आपण वाचले आहेत, म्हणून आपला पर्याय क्रमांक 3, तेथे त्यांच्या जीवाला धोका होता. तर अशा प्रकारे आपण उतारा वाचून उतार्याखालील प्रश्नाची उत्तरे द्यायला हवेत. यानंतर आपण आणखी एका उतार्याचं वाचन घेऊया. एका शिष्याने गुरुकडे 12 वर्षे राहून विद्या घेतली, पण तो काही शिकू शकला नाही. शेवटी त्याचा चरितार्थ चालवण्यासाठी गुरुने त्याला एक मंत्र शिकवला. तो मंत्र म्हणजे, तुम्ही काय करता ते मला ठाऊक आहे. मग तो आपल्या घरी परतला. एकदा त्याच्या घराजवळ 2 दरोडेखोर घरात प्रवेश करण्याच्या तयारीने त्या घराच्या भिंतीला भगदाड पाडत होते. तो शिष्य झोप न लागल्याने बसून पुटपुटत होता. तुम्ही काय करत आहात ते मला ठाऊक आहे. मुलांनो, हा मजेशीर उतारा तुमच्या अगदी लक्षात आलाच असेल की या उतारामध्ये काय चालू आहे. ठीक आहे, आपण प्रश्न वाचूया. शिष्याने गुरुकडे किती वर्षे राहून विद्या घेतली? पहिला पर्याय 10, दुसरा 12, तिसरा 20, चौथा पर्याय आहे 4. आपण वाचले तिथं, एका शिष्याने गुरुकडे 12 वर्ष, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, दरोडेखोर काय करत होते? पहिला पर्याय चोरी, दरोडा, भिंतीस भगदाड पाडत होते आणि चौथा पर्याय पळून जात होते. आपण आपल्या उतार्यामध्ये काय वाचले ते, घराच्या भिंतीला भगदाड पाडत होते. ते चोरी करायला तर आलेच होते, परंतु प्रत्यक्षात काय करत होते? भिंतीस भगदाड पाडत होते, म्हणून पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न तिसरा, गुरुने कोणता मंत्र दिला होता? पर्याय वाचूया. पहिला पर्याय, तुम्ही काय करता नाही ते मला ठाऊक आहे. दुसरा पर्याय, तुम्ही काय करता ते मला ठाऊक नाही. तिसरा पर्याय, तुम्ही काय करता ते मला ठाऊक आहे.
आणि चौथा पर्याय तुम्हाला जे करायचं ते करा. मुलांनो, आपण उतार्यामध्ये वाचले की गुरुने कोणता मंत्र दिला होता? तुम्ही काय करता ते मला ठाऊक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3, तुम्ही काय करता ते मला ठाऊक नाही. अशा प्रकारे उतारा काळजीपूर्वक जर वाचला तर उतार्यावरील प्रश्न आपण बिनचूक सोडवू शकतो. विद्यार्थ्यांनो, जर उतार्याचं वाचन समृद्ध व्हायचं असेल तर पुस्तकाशिवाय इतर पुस्तकाचा वाचनाचा सराव आपण घेतला पाहिजे. आपल्या शाळेतील ग्रंथालयाचा वापर आपण करायला हवा. ठीक आहे. तर आता यानंतर आपला दुसरा घटक आहे वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न. मुलांनो, वृत्तपत्र म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर अनेक न्यूजपेपर येतात. लहानापासून मोठ्यापर्यंत न्यूजपेपरचं म्हणजे वर्तमानपत्राचं आकर्षण असतंच. छोट्या चिंटूलाही जितका पेपर आवडतो तितकाच आपल्या आजोबांना सुद्धा वर्तमानपत्र आवडतं. वृत्त म्हणजे काय? तर वृत्त म्हणजे बातमी. बातमी घेऊन येणारा पत्र म्हणजे वृत्तपत्र. या वृत्तपत्रामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच खेळाच्या सुद्धा बातम्या आलेल्या असतात. आपण दररोज आपल्या परिपाठामध्ये काय करतो? बातमी वाचतो आणि ती सर्वांपर्यंत पोहोचवतो सुद्धा. तर अशा प्रकारे हा वृत्तपत्र आपण नेहमी वाचनात येणारा विषय आहे. तर वृत्तपत्रातील घटक, वृत्तपत्रावरील आधारित प्रश्न सोडवणे आपल्याला काही अवघड नाही. म्हणून हा घटक सोडवण्यापूर्वी सुद्धा उतार्याप्रमाणेच काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते. ती खालीलप्रमाणे. पहिली आहे, दिलेली जाहिरात किंवा बातमी काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या. दुसरा आहे, त्यात दिलेली चित्रे, तारखा यांची माहिती नीट वाचा. जाहिरातीवर किंवा बातमीवर 3 प्रश्न विचारले जातात हे लक्षात ठेवा. प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तराचा काळजीपूर्वक विचार करून अचूक उत्तर शोधा. जाहिरात, बातमी पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जाहिरातीवर किंवा बातमीवरील मजकुराच्या क्रमाने प्रश्न असतीलच असे नाही हे लक्षात ठेवा. मुलांनो, या जर सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला हा प्रश्न सोडवणे सुद्धा अवघड जाणार नाही. आता नमुना दाखल आपण आता आपण बातमीचे वाचन घेऊया. मिनार विद्यालयात गणित साहित्य प्रदर्शन. लातूर प्रतिनिधी म्हणजे लातूरमधील प्रतिनिधींनी ही बातमी दिली आहे. शहरातील पटेल नगर भागातील मिनार उर्दू प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गणित साहित्य प्रदर्शन व विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक सालार चाऊस, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे अधीक्षक गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष शेख अब्दुल रजाक मोहम्मद साब, असलम शेख, सरपंच मधुकरराव मुंडे, उपसरपंच डॉक्टर अब्दुल रहीम शेख, व्यापारी मनोज शेळके उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रश्नमंजुषा व क्रीडा स्पर्धातील विजयी स्पर्धकांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी गणित प्रदर्शन साहित्याची पाहणी केली. सूत्रसंचालन कासर रशीद यांनी केले. आभार एम इनामदार यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सौ अनिसा शेख व इनाम शेख यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची बातमी आपण आता वाचली आहे. या बातमीवरून आपल्याला हे समजले की प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने क्रीडा व प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम झालेल्या विद्यार्थ्यांना, स्पर्धकांना बक्षिसाचे वितरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे आले आहेत आणि इथे गणित साहित्य प्रदर्शन सुद्धा झालं आहे. तर आता या बातमीवर प्रश्न कोणत्या पद्धतीचे विचारले आहे ते पाहूया. प्रश्न पहिला, मिनार विद्यालयात कोणता दिन साजरा करण्यात आला? पहिला पर्याय स्वातंत्र्य दिन, दुसरा प्रजासत्ताक दिन, तिसरा गणित दिन, चौथा विज्ञान दिन. वरी आपण बातमीमध्ये वाचले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, म्हणजे या मिनार विद्यालयात कोणता दिन साजरा करण्यात आलाय? प्रजासत्ताक दिन. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2,
मान्यवरांच्या हस्ते कोणत्या स्पर्धाचे बक्षीस वितरण झाले? पर्याय पहिला गणित, पर्याय दुसरा प्रश्नमंजुषा, तिसरा क्रीडा स्पर्धा, चौथा प्रश्नमंजुषा व क्रीडा. आता हा प्रश्न गोंधळात टाकणारा वाटेल की प्रश्नमंजुषा का क्रीडा स्पर्धा का प्रश्नमंजुषा व क्रीडा. तर आपण वाचले की प्रश्नमंजुषा व क्रीडा या दोन स्पर्धांच्या विजयी स्पर्धकांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3, गणित प्रदर्शन साहित्याची पाहणी कोणी केली? पहिला पर्याय गावकरी, दुसरा पर्याय शिक्षक, तिसरा पर्याय नागरिक आणि चौथा शिक्षण सहसंचालक. मुलांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की आपला पर्याय क्रमांक कोणता आहे. तर या कार्यक्रम पाहण्यासाठी प्रमुख पाहुणे आले होते आणि त्यांनी काय केले? या कार्यक्रमाची पाहणी केली. तर शिक्षण सहसंचालक असं त्या प्रमुख पाहुण्याचं नाव आहे. शिक्षण सहसंचालक आपल्या पर्याय क्रमांक 4 आहे. तर अशा पद्धतीने आपण आणखी एका बातमीचं वाचन, यानंतर आपण एका जाहिरातीचे वाचन घेऊया. या जाहिरातीसाठी सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न दिला जातो. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा, त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा. इथे एक जाहिरात आली आहे, पाहूया ते जाहिरात कशी आहे. जाहिरातीचं नाव आहे अलका ड्रेसेस, शालेय गणवेशाचे विक्रेते. तुमच्या मुलासाठी स्मार्ट गणवेशाच्या शोधात आहात? मग आजच भेट द्या अलका ड्रेसेस. उत्तम दर्जा, परवडणारी किंमत. आमची खास वैशिष्ट्ये: न चुरगळणारे दर्जेदार कापड, शेवटपर्यंत चमकदार राहणारे रंग, कधीही न उसवणारी मजबूत शिलाई, कोणत्याही विद्यार्थ्यांच्या तंतोतंत मापाचे, मुलांच्या मुक्त हालचालीसाठी सोयीस्कर रचनाबंध, कोणत्याही शाळेचे गणवेश मिळतील. भव्य शोरूम गणेश मंदिराजवळ, टिळक नगर, एरंड 1, पुणे 411052. संपर्क क्रमांक 020. तर अशा पद्धतीने आपण जाहिरात वाचली आहे. जाहिरातीवरून आपल्याला असं समजलंय की ही जाहिरात गणवेशाची आहे. तर प्रश्न पहिला, वरील जाहिरातीत कोणते खास वैशिष्ट्ये नाही? पहा, प्रश्न कसा विचारलाय की आपल्याला कोणते खास वैशिष्ट्ये नाही हे शोधायचे आहे. पर्याय वाचूया. न चुरगळणारे, चमकदार राहणारे, तिसरा पर्याय न फाटणारे आणि चौथा पर्याय न उसवणारे. चला आपण जाहिरात पाहूया की आपल्याला कोणतं उत्तर मिळतं. पहिला, न चुरगळणारे आहे, चमकदार राहणारे आहे, न उसवणारे सुद्धा आहे. मग राहिला कोणता पर्याय? न फाटणारे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2, भव्य शोरूम कोठे आहे? पहिला पर्याय विठ्ठल मंदिर, दुसरा पर्याय महादेव मंदिर, तिसरा पर्याय गणेश मंदिर, चौथा पर्याय दुर्गा मंदिर. तर जाहिरातीमध्ये कोणत्या मंदिराचं नाव आले पहा? भव्य शोरूम गणेश मंदिराजवळ. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपल्या पर्यायाची अचूक नोंद करायची आहे. प्रश्न क्रमांक 3, स्मार्ट गणवेश कोणासाठी हवा आहे? शाळा, मुले, पालक, अलका. तर आपण जर जाहिरात काळजीपूर्वक वाचली तर पहा, तुमच्या मुलासाठी स्मार्ट गणवेशाच्या शोधात आहात का? तुमच्या मुलांसाठी म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता येईल? तर मुले. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2. आता पुढची जाहिरात काय आहे ते पाहूया. जाहिरात क्रमांक 2. या जाहिरातीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने प्रश्न विचारला आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना. खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा, त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता जाहिरात वाचूया. जाहिरात काय पहा. बेकरी केक स्पेशालिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान. ISO प्रमाणपत्र मिळवणारी शहरातली एकमेव बेकरी A1 बेकरी. संपूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने पदार्थ बनवणारी एकमेव बेकरी A1 बेकरी.
केक आणि आईस्क्रीम यांचे स्पेशालिस्ट A1 बेकरी, विविध प्रकारची खुसखुशीत बिस्किटे, बच्चे कंपनीला आवडणारे क्रीमी व चीजी केक, चविष्ट नानकटाई, आरोग्यपूर्ण वातावरणात आरोग्यपूर्ण पदार्थ. A1 बेकरी, स्टेडियम जवळ, महात्मा गांधी रोड, मुंबई 400007. संपर्क मोबाईल 9999. अशा प्रकारे आता गोल राऊंड मध्ये सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आपल्याला दिले. नानाविध चवीचे केक आणि नानाविध प्रकारची आईस्क्रीम, अशा प्रकारचं वैशिष्ट्य या बेकरीचं दिसतंय. आता आपण प्रश्न काय विचारला आहे ते पाहूया. प्रश्न पहिला, बच्चे कंपनीला काय आवडते? पहिला पर्याय ताजे पदार्थ, क्रीमी व चीजी केक, तिसरा पर्याय बिस्किट आणि चौथा पर्याय केक. आता आपण इथे जाहिरातीमध्ये लक्षपूर्वक जर वाचलं आपल्या लक्षात येईल, बच्चे कंपनीला आवडणारे क्रीमी व चीजी केक, म्हणून आपला पर्याय 2 क्रीमी व चीजी केक. प्रश्न क्रमांक 2, वरील बेकरीचे नाव काय? पर्याय वाचूया. प्रश्न पहिला, केक बेकरी, आईस्क्रीम बेकरी, A1 बेकरी आणि मुंबई बेकरी. तर अशा पद्धतीने जर आपण आपली जाहिरात वाचली तर बेकरीचं नाव A1 बेकरी असं आपल्याला सापडतं. त्यामुळे या पर्याय क्रमांक 3 नाव आहे A1 बेकरी. तर प्रश्न क्रमांक 3, वरील बेकरीला कोणते प्रमाणपत्र भेटले आहे? आता पर्याय पहिला ISO, दुसरा पर्याय OSI, तिसरा पर्याय SOI, चौथा पर्याय CIO. पहा मुलांनो, आपले जाहिरातीची सुरुवातीचं ISO प्रमाणपत्र, अशा प्रकारे ISO जिथं आहे तिथला पर्याय आपला बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने आपण जाहिरातीचं वाचन केलं आहे. तर ते मित्रांनो, आतापर्यंत आपण घटक 2 पाहिले. पहिला उतारा व त्यावर आधारित प्रश्न, दुसरा जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न. आता घटक क्रमांक 3 आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न. हा घटक सोडवताना सुद्धा ज्याप्रमाणे आपण उतारा आणि बातमी वाचताना जी काळजी घेतली तीच काळजी इथं सुद्धा घेतली पाहिजे. काय करायला हवं? प्रथम कविता वाचा व तिचा अर्थ समजून घ्या. कवितेतील विशेष शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या. कवितेवर किमान 3 प्रश्न विचारले जातात, हे लक्षात असू द्या. प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय पारखून घ्या. उत्तरे लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग पुन्हा वाचा. पर्यायी उत्तरातील पहिलेच उत्तर बरोबर वाटले तरी घाई करू नका. सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचा. खात्री करूनच योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर अशा पद्धतीने कवितेवरील प्रश्न सोडवताना सुद्धा आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हवेत. नमुना दाखल आपण इथे कविता वाचन घेऊया. कवितेचं नाव आहे घरात हसरे. घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे, छकुल्याची ग प्रशांत वदने गोड गुलाबी गाली हसणे, अमृत त्यांच्या ओठी असता कशाला मधुगट हवागडे, गोजीरवाणी जशी वासरे प्रेमळ माझी गुणिले करे, स्वर्ग अवतरे घरात माझ्या आनंदाची पडती सडे, गोकुळ येते गोविंदाचे झरे वाहती शांती सुखाचे, वैभव पाहून मम सदनीचे ढगा आडग चंद्रदडे. तर अशा प्रकारे सुंदर कविता इथे आपल्याला वाचायला दिली आहे. आता या कवितेवरील प्रश्न काय विचारला आहे पाहू. घरातील हसरा तारा कोण आहे? पर्याय क्रमांक 1 चंद्र, पर्याय क्रमांक 2 सूर्य, पर्याय क्रमांक 3 ग्रह, पर्याय क्रमांक 4 छकुला. बाळांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की घरातील हसरा तारा कोण आहे तर छकुला. कारण आई काय म्हणते, घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे, छकुल्याची ग प्रशांत वदने. म्हणजे घरात हसरा तारा कोणाला म्हणते? ते छकुल्याला. म्हणून पर्याय क्रमांक 4. आपल्याला चौथ्या पर्यायाला गोल करायला हवं. प्रश्न क्रमांक 2, वासरे कशी आहेत? पहिला पर्याय प्रेमळ, दुसरा पर्याय गोजीरवाणी, तिसरा पर्याय आनंदी आणि चौथा पर्याय गुणी. पहा मुलांनो, वासरे कशी आहेत? गोजीरवाणी. आपण कवितेमध्ये ते वाचले, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3, घर या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द कवितेत आला आहे?
पहिला पर्याय वदन, दुसरा पर्याय नभ, तिसरा पर्याय सदन, चौथा पर्याय वैभव. काय म्हणते शेवटची लाईन पहा. वैभव पाहून मम सदनीचे, म्हणजे वैभव माझ्या घराचे पाहून ढगावर कोण चंद्र लपत आहे. सदन म्हणजे घर. तर अशा पद्धतीने ही कविता आणि कवितेवरील प्रश्न आपण वाचून त्याची उत्तरे सुद्धा शोधली आहेत. याच पद्धतीचा प्रश्न कविता 1995च्या प्रश्नपत्रिकेत आली होती. ती अशी होती. उठुनी सकाळी ती मधमाशी जाती की मध मिळवावयासी, थेंबे थेंबे साठवी त्यासी उद्योगी मोठी. आळस तिला ठाऊक नाही सर्व दिवस ती खपते पाही, थंड ऊन म्हणेना काही उद्योगी मोठी. गोड गोड मध निपटून घेते थोडा म्हणून मुळी न रुसते, साठवून तो जपून ठेवते उद्योगी मोठी. थोडा ही गुण मिळता घ्यावा, साठा त्यांचा नित्य करावा, कोणालाही तो शिकवावा ठेवा हे चित्ती. अशा प्रकारची सुंदर कविता आपण वाचली आहे. आता कविता वाचून तिचा आशय कितपत समजलाय ते पाहूया. प्रश्न वाचल्यानंतरच आपल्याला ते समजणार आहे. कवितेत कोणाचे वर्णन आले आहे? पर्याय क्रमांक 1 सकाळ, पर्याय क्रमांक 2 मुंगीचे, पर्याय क्रमांक 3 थंडीचे, पर्याय क्रमांक 4 मधमाशीचे. हा मुलांनो, तुमचं बरोबर आहे की मधमाशीचं वर्णन या कवितेमध्ये आलं आहे, कारण मधमाशी सकाळी उठून मध गोळा करायला जात आहे. प्रश्न क्रमांक 2 मधमाशी कोणत्या वेळी काम करते? आता आपण प्रथम पर्याय वाचू आणि मगच ठरवूया. पहिला पर्याय फक्त थंडीत, सर्व दिवसभर, फक्त उन्हात, फक्त पर्याय क्रमांक 4 रात्रभर. आपण कविता जर लक्षपूर्वक वाचली आपल्या लक्षात येते काय मधमाशी कधी उठूनी सकाळी ती मधमाशी जाते की मध मिळवावयासी, थेंबे थेंबे साठवी त्याची उद्योगी मोठी. आळस तिला ठाऊक नाही सर्व दिवस ती खपते पाही. पहा, आपल्याला इथं उत्तर सापडलं की ती दिवसभर काय करते? काम करत असते. अशा पद्धतीने बिनचूक उत्तर आपण शोधलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 3 मनात यास अर्थी कवितेत कोणता शब्द आला आहे? पर्याय क्रमांक 1 त्यासी, पर्याय क्रमांक 2 नित्य, पर्याय क्रमांक 3 चित्ती आणि पर्याय क्रमांक 4 मुळी. तर आपण जर शेवटची ओळ वाचलो, कोणालाही तो शिकवावा ठेवा हे चित्ती, म्हणजे मधमाशीचा गुण कोणालाही शिकवायला पाहिजे. ती नित्य कार्य करत असते, हे मनात आपण शिकलं पाहिजे, मनात हे ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारे चित्ती हा अर्थ मनासाठी घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पहिला घटक वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे आणि यातील 3 उपघटक याचा अभ्यास केला आहे, सराव पण केला आहे. आता आपण मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका कशा आहेत ते पाहूया. ही आहे 2017ची प्रश्नपत्रिका आणि या प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न आले होते ते आपण थोडं पाहूया. पहिला प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. उतारा बघा कसा आहे. कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमळे. कृष्णाकाठची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटतील. सतत 1-2 महिने सारखी वांगीच खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही, मग वीट येणे दूरच राहिले. अशा पद्धतीचा उतारा इथे दिलेला आहे. आता आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, दुसरा पर्याय वेण्णा, तिसरा पर्याय कोयना आणि चौथा पर्याय गोदावरी. आपण जर उतारा लक्षपूर्वक वाचला असेल तर हे वाक्य आले, गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही, म्हणजे
महाराष्ट्र माता म्हणता येईल. म्हणजे कृष्णा महाराष्ट्र माता नाही, तर गोदावरी नदी महाराष्ट्र माता आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 2. कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? पर्याय क्रमांक अ काकड्या, ब टरबुजे, क कलिंगडे. आता यातील आपल्याला उत्तर शोधायचं आहे की आता उतारा जर आपण लक्षपूर्वक वाचला आपल्या लक्षात येईल की वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमळे म्हणजे काकड्या, कलिंगडे आणि टरबुजे या तिन्ही फळांचा इथे उल्लेख केलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक अ, ब आणि क हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3. पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यामध्ये आलेला नाही? पर्याय क्रमांक 1 मन न भरणे, पर्याय क्रमांक 2 पूर्ण करणे, पर्याय क्रमांक 3 कंटाळा येणे, पर्याय क्रमांक 4 चव घेणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर उतारा आपण वाचलाय की यामध्ये असं दिसतं की मन न भरणे पहिला जो आहे आपल्याला यासाठी तृप्ती होणार नाही म्हणजे मन भरणार नाही, आणि कंटाळा येणे म्हणजे वीट येणे हा पण आपल्याला वाक्प्रचार सापडला आहे. परंतु आता चाखणे, चव घेणे हेही आपल्याला इथे सापडलेलं आहे म्हणजे वाक्प्रचार दिलेला आहे. तर कोणता वाक्प्रचार नाही? पूर्ण करणे. म्हणून आपण याचा पर्याय क्रमांक 2 असा लिहू शकतो. आता प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी इथे एक कविता सुद्धा दिलेली आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये. खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. लहान सुंदर गोजीरवाणी दिसे कशी ही खार, गुलगुलीत हे अंग मजेचे शेपूट गोंडेदार, लहान डोळे लुकलुक बघती दृष्टी कितीतरी छान, खुटकन कोठे सहज वाजले तरीही ऐकते कान, उभे करूनी शेपूट बैसे आयटी मध्ये फार, मालकीन की जणू रानाची दिसे अशी ही खार, काम कराही आनंदाने मध्येच खेळे खेळ, दवडी नचही मुळी कधीही फुकट आपला वेळ, भारी अचपळ जरी असशी गरीब तरी तू फार, येईन भेटा या समोनी तुझला वारंवार. खूप छान अशी कविता आपण वाचलेली आहे. आता प्रश्न वाचूया. कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? पहा, आपण 4ही पर्याय वाचल्यानंतरच आपल्याला उत्तर द्यायचंय. पहिला पर्याय काय आहे पाहू. ती शेपटी उभारून आयटीत बसते तेव्हा. दुसरा पर्याय आनंदाने काम करते तेव्हा. तिसरा पर्याय गोजीरवाणे दिसते तेव्हा. चौथा पर्याय ती डोळे लुकलुक करून बघते तेव्हा. आपण कविता जर लक्षपूर्वक वाचली, काळजीपूर्वक वाचली तर आपल्याला असं लक्षात येतं की उभे करूनी शेपूट बैसे आयटी मध्ये फार, मालकीन की जणू रानाची दिसे अशी ही खार. आपला पर्याय क्रमांक पहा. उभे ती शेपटी उभारून आयटीत बसते तेव्हा ती कशी दिसते? रानाची मालकीन. तर पर्याय क्रमांक 1 असं आपण उत्तर देऊ शकतो. आता प्रश्न पुढचा. वरील कवितेनुसार विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती? पर्याय क्रमांक 1 गुबगुबीत अंग, पर्याय क्रमांक 2 लहान खार, पर्याय क्रमांक 3 लुकलुक डोळे, पर्याय क्रमांक 4 गोंडेदार शेपूट. पहा, कवितेमध्ये खारीसाठी लहान खार हे विशेषण बरोबर आहे. नंतरचं विशेषण काय? गुलगुलीत हे अंग, परंतु पर्यायामध्ये काय दिले? गुबगुबीत अंग. म्हणून हा पर्याय आपल्याला चुकीचा वाटतो. म्हणून याचं उत्तर काय आहे? गुबगुबीत अंग, पर्याय क्रमांक 1. आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? या कवितेमध्ये सर्व खारीबद्दलच विशेषण किंवा खारीबद्दलच वर्णन केलेलं आहे. खार काय करते की स्थिर राहत नाही, ती नेहमी इकडे तिकडे फिरत आहे आणि काम करत आहे. त्यामुळं तिला मंद, शांत किंवा खोडकर हे विशेषण न लागता चंचल हे विशेषण अचूक आपल्याला लावावे लागेल. हे पाहण्यासाठी जर आपण कविते लक्षपूर्वक वाचली, पहा, दवडी नचही मुळी कधीही फुकट आपला वेळ. जर ती मंद असती तर ती अशी शांत बसली असती का? न वेळ वाया घालवली असती का? म्हणजे न वेळ वाया घालवता ते काय करते?
की ते खेळ खेळत असते, काम करत असते आणि भारी अचपळ, जरी अशी गरीब तरी तू फार, म्हणजे अचपळ आहे म्हणजे चंचल आहे आणि ते नेहमी काय करत असते, फिरत असते. तर अशा प्रकारे चंचल हे उत्तर आपल्याला घेता येईल. प्रश्न क्रमांक ठीक आहे. अशा पद्धतीने या प्रश्नपत्रिकेमध्ये हे आपल्याला प्रश्न आलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये या घटकासाठी कोणते प्रश्न आले आहेत हे पाहूया. पहा, प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. उतारा कसा आहे पहा. उन्हे उतरणीला लागली, पक्षी घराकडे परतू लागले, झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा अगोदर ते तर बिचकले. मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्या भोवती घिरट्या घातल्या, किलबिलाट केला, पण चेंडू कसला बसतात. तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कुणी त्रास देणार नाही. अशा प्रकारचा हा उतारा इथे आपण वाचलेला आहे. आता यावरील प्रश्न कसे आहेत पाहूया. प्रश्न पहिला, पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे. पर्याय क्रमांक 1 सकाळ, पर्याय क्रमांक 2 दुपार, पर्याय क्रमांक 3 रात्र, पर्याय क्रमांक 4 संध्याकाळ. पहा, पहिली लय ओळ उतार्याची. उन्हे उतरणीला लागले की. ऊन उतरणीला लागणे म्हणजे कधी, संध्याकाळच्या वेळी ऊन कमी होतं. उतरणीला लागणे म्हणजे ऊन कमी होणं, म्हणून पर्याय क्रमांक 4. तर प्रश्न दुसरा, आगंतुक पाहुणा कोण आहे. पर्याय क्रमांक 1 चेंडू, पर्याय क्रमांक 2 दुसरा पक्षी, पर्याय क्रमांक 3 घरटे आणि पर्याय क्रमांक 4 निरुपद्रवी प्राणी. आपण जर उतारा लक्षपूर्वक वाचला असेल तर आपल्या असे लक्षात येईल की हा आगंतुक पाहुणा घरट्यात जाऊन बसला होता. कोणता, तर चेंडू. चेंडू. पक्षी दुसरा आला होता का, नाही. घरटे का, नाही. निरुपद्रवी प्राणी होता का पाहुणा, नाही. तर चेंडू त्या घरट्यात जाऊन बसला होता, म्हणून या उतार्यातील आगंतुक पाहुणा कोण आहे, तर चेंडू, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही. पर्याय क्रमांक 1 अतिथी, 2 द्विज, तिसरा त्रासदायक आणि चौथा आहे आराम. मुलांनो पहा, पाहुणा अतिथी, द्विज पक्षी आणि तिसरा पर्याय त्रासदायक आणि आराम. या दोघांमध्ये आपल्याला शोधावं लागेल. आराम विश्रांती हा सुद्धा समानार्थी शब्द या उतार्यात आला आहे. त्रासदायक साठीच आपल्याला या उतार्यात शब्द नाही, म्हणून समानार्थी शब्द त्रासदायकचा नसल्यामुळं पर्याय क्रमांक 3 आपल्याला निश्चित करता येतं. अशा प्रकारे हा उतारा झाल्यानंतर याच प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला बातमी इथे दिली आहे. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना. पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. बातमीचे हेडिंग काय म्हणजे ठळक बातमी कोणते, राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी. नवी दिल्ली, म्हणजे नवी दिल्लीमधून ही बातमी प्रकाशित झालेली आहे. स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकाच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहाची सुविधा पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बातमी कोणती आहे आपल्या लक्षात, आपण जर समजपूर्वक वाचला असेल तर आपल्याला असंच लक्षात येतं की राष्ट्रीय स्मारकामध्ये काय करायचं आहे, प्लास्टिकची बंदी करायची आहे आणि स्वच्छ भारत व स्वच्छ स्मारक ही मोहीम आपल्या देशामध्ये राबवायची आहे. तर प्रश्न क्रमांक 4, प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे. आपण पहिलंच नवी दिल्लीच्या खाली पहा, स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहीम. आता याचे पर्याय आपले वाचायचे राहिलेत, आपण पर्याय वाचूया. पहिला पर्याय स्वच्छ भारत
सुंदर भारत, स्वच्छ भारत आमचा भारत, स्वच्छ स्मारक, स्वच्छ पर्यटक. आणि आपण निवडलेला स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक. कधी कधी असं होतं पहा की आपल्याला उत्तराची खात्री असते आणि आपण पटकन उत्तर लिहून सुद्धा टाकतो. कशामुळं की ज्याचं आशययुक्त वाचन झालेलं असतं असे विद्यार्थी अचूक उत्तर प्रथम शोधतात. आता प्रश्न 5वा. मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरविण्याचे निर्देश केले गेले? पहिला पर्याय स्वच्छतागृह, उपहारगृह, प्लास्टिक वस्तू. आता तुम्ही पर्याय वाचूया. पहिला पर्याय फक्त ब, दुसरा अ ब क, तिसरा फक्त क आणि चौथा अ व ब. आपण जर उतारा वाचला असेल तिथं असं सांगितलेलं आहे, स्वच्छतागृह उपहारगृहाची सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. म्हणजे कोणता पर्याय बरोबर असेल बरं? पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक ब. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्याला या 4 नंबरच्या वर्तुळाला गोल करावं लागेल. आता पुढचा प्रश्न आहे, मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? पहिला पर्याय 3 ऑक्टोबर, दुसरा पर्याय 31 जुलै, तिसरा पर्याय 2 ऑक्टोबर, चौथा पर्याय 1 ऑगस्ट. मुलांनो, आपण जर हा उतारा लक्षपूर्वक वाचला आहे, यामध्ये महात्मा गांधी जयंतीचा उल्लेख आलेला आहे. आता आपल्याला महात्मा गांधी जयंती कधी असते हे माहीत आहे. 2 ऑक्टोबर आपण महात्मा गांधी जयंती म्हणून साजरी करत असतो. तर मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली असेल? 2 ऑक्टोबरला. म्हणून पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण या प्रश्नपत्रिका अभ्यास केलेल्या आहेत. यानंतर मुलांनो, यानंतर पहा 2019 मध्ये सुद्धा असा उतारा आपल्याला परीक्षेमध्ये आला होता. प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 3 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. उतारा वाचूया आपण. मायाला 2 बहिणी होत्या. तिच्या आईला या तिघींनाही शिकून स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. मायाचे वडील सतत आजारी असत, त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत. तिने दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्जन केले, खूप कष्ट केले, पण मुलींच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा प्रश्न नव्हता. त्यातून मायाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले होते. मायाने खूप जिद्दीने अभ्यास करून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. तिचे दैदिप्यमान यश म्हणजे ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. 2 वर्षे नोकरी करून पैसे जमवले. जर्मनीला जाऊन पुढील शिक्षणही पूर्ण केले. परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले, शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर. माया आणि मायाची आई यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आता आपण उतारा वाचलाय, तर हा उतारा सुद्धा खूप आशययुक्त आहे. या उतारावरून आपल्याला माया आणि तिची आई या दोघीबद्दल वर्णन पाहायला मिळतं. आपण प्रश्न वाचूया. प्रश्न पहिला, पैसे मिळविण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले? पर्याय क्रमांक 1 शिवणकाम, धुनी भांडी, तिसरा पर्याय नोकरी आणि चौथा पर्याय भाजी विक्री. पहा, आपण पर्यायामध्ये उतारामध्ये ऐकलं की दुसऱ्याचे कपडे शिवून अर्थार्जन केले. कपडे शिवणे म्हणजे शिवणकाम करणे. तर पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 1 निश्चित करता येतो. आता प्रश्न क्रमांक 2, माया हुशार मुलगी होती हे पुढील पैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही? आपण पर्याय वाचूया. तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले. दुसरा पर्याय ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. तिसरा पर्याय तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले. चौथा पर्याय तिचे वडील सतत आजारी असत. बघा, आपल्याला या तिचे वडील सतत आजारी असत या पर्यायावरून असं समजतं की माया हुशार मुलगी होती हे पुढील वाक्यावरून दिसत नाही. म्हणजे वडील सतत आजारी असण्याचा आणि तिच्या हुशार असण्याचा इथं संदर्भ लागत नाही. तसं तर तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले म्हणजे ती हुशार होती. विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवलाय म्हणजे हुशार होती. आणि जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले म्हणजे ती हुशार होती. तर अशा पद्धतीने आपण निवडलेला चौथा पर्याय अचूक आहे. प्रश्न क्रमांक 3,
मायाच्या आईने मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते? पहिला पर्याय मुलींना शिकवले, दुसरा पर्याय मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले, तिसरा पर्याय खूप कष्ट केले, चौथा पर्याय मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले. आपल्याला पर्याय उत्तरामध्ये पहा. आई बजावून सांगते, शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर. आईनं मुलीला शिकवलंय ते बरोबर आहे, मुलीला खूप कष्ट केले तेही बरोबर आहे, परंतु शिक्षणासाठी बाहेर जाऊ दिले तेही बरोबर आहे, परंतु ती बजावून सांगते की देशासाठीच काम कर. आणि यामुळेच आपल्याला मातृभूमीवरील प्रेम मायाच्या आईचे दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने या प्रश्नपत्रिकेमध्ये कविता सुद्धा या म्हणजे आपल्या घटकाचा भाग जो आहे, कविता वाचन करणे, काळजीपूर्वक वाचून त्यावरील आधारित प्रश्नाची उत्तरे देणे, तर कविता सुद्धा या प्रश्नपत्रिकेमध्ये आली होती. पहा, आपण कविता वाचूया. उभारून कर उभे माड हे शिरी विरापरी झेलित वृष्टी, जरा पाहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी. हिरवी झाडे श्यामल डोंगर धुसर निळसर तलम हवाही, लाल गढूळ जलातून वाहे उसळत खिदळत चंचल काही. भिजून गेले पंख तरीही बसला तारा वरती पक्षी, मध्येच ठिपके थेंब कोवळा फुलवीत जळी वलियाची नक्षी. ध्वज मिरवीत काजळी धुराचा, अग गाडी ये दुरून उत्सुक, खडखड धडधड आज तिची पण भिजून झाली हळवी नाजूक. अशी सुंदर कविता इथे आपण वाचली आहे. आता आपण यावर आधारित प्रश्न काय आहेत पाहूया. प्रश्न 4 दिले आहे, तर म्हणून आपण 4 वाचूया. प्रश्न क्रमांक 4. माडांना कोणाची उपमा दिली आहे? पर्याय क्रमांक 1 क्षितिजाची, पर्याय क्रमांक 2 डोंगराची, पर्याय क्रमांक 3 विराची, पर्याय क्रमांक 4 धुरांची. मुलांनो, तुम्हाला सुद्धा याचे उत्तर नक्की सापडलं असेल. पहा, उभारून कर उभे माड हे शिरी विरापरी, म्हणजे विरासारखं तो काय करतोय, वृष्टी झेलत आहे, म्हणून माडाला विरांची उपमा दिली आहे. प्रश्न 5. पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? पर्याय क्रमांक 1 पाणी, पर्याय क्रमांक 2 नेत्र, पर्याय क्रमांक 3 पाऊस, पर्याय क्रमांक 4 झेंडा. आता आपण जर कविता पाण्यासाठी जल आलेलंच आहे, नंतर काय पावसासाठी आले, आपल्याला काय आले पावसासाठी? पहा, पावसासाठी पाऊस, झेलित वृष्टी, वृष्टी म्हणजे पाऊस, झेलित वृष्टी म्हणजे पाऊस. आता तिसरा पर्याय काय? पहा, तिसरा पर्याय पाहूया. काय तो? चौथा झेंडा, झेंड्यासाठी ध्वज आलेला आहे, ध्वज. आता राहिला कोणता? नेत्र. नेत्र या शब्दासाठी मात्र या कवितेत एकही शब्द आलेला नाही, म्हणजे समानार्थी शब्द आला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने पुढचा प्रश्न पाहूया. पाण्यावर वर्तुळाची नक्षी कोण फुलविते? पहिला पर्याय निळसर तलम हवा, दुसरा पर्याय धुक्यात हरवलेली दृष्टी, तिसरा पर्याय धुरून येणारी आगगाडी, आणि चौथा पर्याय पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब. पहा, आपण जर कविता वाचली लक्षपूर्वक, आपल्या अशा लक्षात येईल की पहा, भिजून गेले पंख तरीही बसला तारा वरती पक्षी, मध्येच ठिबके थेंब कोवळा फुलवीत जळी वलियाची नक्षी. म्हणजे तारावर बसलेल्या पक्ष्यांची काय होत आहे की त्याचा पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब त्या पाण्यात पडून वर्तुळाची नक्षी तयार होत आहे. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 आपल्याला निश्चित करता येईल. तर आपण 2017, 18 आणि 19 या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील या घटकावर विचारलेल्या प्रश्नाचा आपण आता अभ्यास केलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही आणखी प्रश्नपत्रिका मिळवा आणि त्यावरील आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा आणि खूप सराव करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं हा ऑनलाईन तासाला उपस्थित राहिलात आणि शांतपणे ऐकलात, यासाठी